सिंहगडावरील पर्यटकाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आता शिवभक्तांमध्ये मोठा संताप पाहायला मिळतोय। संबंधित तरुणांना सिंहगडावरच फटके द्यावेत आणि त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी आता शिवभक्त करतायत। याविषयी पुण्यातल्या काही शिवभक्तांसोबत आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी संवाद साधला, पाहूया। सिंहगडावर ही घटना घडलेली आहे आणि त्यामुळे साहजिक आहे की प्रत्येक शिवप्रेमीच्या मनामध्ये आता त्या तरुणांविरोधात संताप व्यक्त केला जातोय। आपल्यासोबत काही पुण्यातील शिवप्रेमी आहेत। व्हिडिओ तुम्ही बघितला असेल, काय वाटतं अशा पद्धतीने एका परदेशी पर्यटकासोबत वागणं? तर या तरुणांना ज्यांनी कोणी हे असल्याचे शिवीगाळ शिकवलेले आहे त्यांना त्याच किल्ल्यावरती फटके मारले पाहिजेत, त्या किल्ल्यावरती त्यांची धिंड काढली पाहिजे आणि भविष्यामध्ये असं कोणी चुकीच्या पद्धतीने गडावरती शिवीगाळ शिकवू नये पर्यटकांना वगैरे, गडावरचं पावित्र्य धोक्यात आणू नये म्हणून यांच्यावर कठोरात कठोर गुन्हे दाखल केले पाहिजेत। आपण पाहिलं असेल तो एक परदेशी नागरिक आहे आणि तो यूट्यूबर आहे, म्हणजे त्याचे फॉलोअर्स हे पूर्ण जगात असू शकतात आणि आपल्या महाराष्ट्राची संस्कृती, आपल्या छत्रपतींच्या गड किल्ल्यांचा संस्कार ह्या अख्ख्या देशाला अशा पद्धतीने चुकीचं जाणं हे आपल्यासाठी अतिशय शर्मेनं मान खाली घालण्यासारखी गोष्ट आहे। आणि आजकालचं जे तरुणांचे फक्त छत्रपती शिवाजी महाराज हे किल्ल्यांवरती जाऊन मौज मस्ती करण्यासाठी नाही आहेत किंवा हे किल्ले हे मौज मस्तीसाठी नाही आहेत हे दाखवून देण्याची वेळ आली आणि म्हणूनच आज खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणणाऱ्यांनी या तरुणांना सडेतोड उत्तर देऊन चोप दिला पाहिजे, त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे आणि जर त्यांचं वय बसत नसेल तर त्यांना बाल सुधारगृहात पाठवून जे त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करून जे काय करता येईल ते पोलीस प्रशासनाला आमची विनंती राहील की नक्कीच त्यांच्यावरती कारवाई करण्यात यावी। एखादा फॉरेनर टुरिस्ट जर आपल्या देशात येतोय, तो एखादी वस्तू एखादा व्हिडिओ तो कॅप्चर करतो, तो अख्ख्या देशाला आपलं काय क्वालिटी आपलं देश तो रिप्रेझेंट करत असतो। आणि अशी जर मुलं आपल्या देवांचं नाव घेऊन जय 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 हिंद, जय श्रीराम, जय शिवराय, ते पहिली गोष्ट ते हिंदू आहेत का व शिवभक्त आहेत का हे तपासलं पाहिजे। आणि हे जर अशा चुकीच्या पद्धतीने आपली संस्कृती जर देशाला जर पोहोचत असतील तर ते एकदम चुकीचं आहे आणि त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे। संताप व्यक्त आपल्याला या शिवभक्तांमध्ये पाहायला मिळते। जे संबंधित तरुण आहे, जवळपास आपल्याला 7 ते 8 जण या व्हिडिओमध्ये दिसत आहेत, त्यांच्यावर सुद्धा कठोर कारवाई करावी अशा पद्धतीची मागणी पुण्यातून शिवभक्तांनी केलेली आहे। अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।